अशी जोड इकडं फिरती निवांत गाडी तिकडं पोर सुना आता मसा एवढं राज्य फिरायचं हा तिकडं एवढं राज्य फिरायचं कसं का चला ना मजा आहे होय पोरांचं 2 दिवस कोंडीच्यात मजा लगे पोपळजला इकडं काय दिवस तिकडं हा मग आता तुमच्या जेव्हा आम्ही कुठे फिरणार आता आमचं काय आहे का? होय कृष्ण हरी पांडुरंग 57 वय आहे माझं आता 57 57 57 वय असन आता मला 68 चा जन्म 34 तुझा तुझा किती जन्म आहे 91 जाईन डोळ्यात भर तसं बोट करू नको तुझा आहे घरे आहे मला नाही सांगते सांग लय नका पिऊ तुलाच माहित नाही तर काय तुला कळणार पांड्या किती जन्माचा आहे तेवढंच यात्रेच्या टायमाचा तू दिवाळीतला मी उन्हाळ्यातली होय ते पांड्या कशात ॲम्ब्युलन्स मध्ये जन्मला दवाखान्यात का छपरात ग कुठंच नाही घरी हा कुठंच नाही घरी घरी मला आठवतंय की छपरात. आहे ना बाजूवरती झोपलेली असायची ना मला भात करायला लावायची हा. थोडंच यायचं बरं का मला सांगायचे असं कर तसं कर म्हणलं ना बाळ दाखव की नुसतं त्याचं एवढं असं डोकं दाखवायची दाखवत नव्हती सगळं होय का तशी करायची काय माहिती पहिलं काय हा सगळं तोंड दाखवत होती नव्हती हे, मी नुसतं एकदा डोकं दाखवत तुला- असते तुझी. एकदा म्हणलं होतं तेव्हा एकदा तसंच केलं तू नाही 4 माणूस दाखवते दाखव म्हणलं अगं तिने असं दाखवलं लय दिवस झालं मी पण म्हणत होतं पांड्या दाखव जेव्हा लग्नाला आला दाढी मिशी फिटली तेव्हा त्या बाळू त्यातनं काढला हा तर बाळ तर ठेवला होता मग काय म्हणून तर सारखं पांड्याच करतील त्याची कडवडतील तुला सांगतो तू तेव्हा दाखव म्हणली तेव्हा दाखवलं नाही मी पण दाखव मग मला बिलनं फेकून घातलं तिने पण दाखवलं नाही त्याला म्हणली गप ती बारकच आहे करू बाया म्हणली नाही बोलवायला लागतं म्हणली दाढी फुटली त्याला बारकन बाळ तर नवीन कठीण ती मला आई अगं निघू दे बार गप म्हणली तू बारकाच आहे नाही 2-4 वेळा दाढी कठीण हाणली तुला सांगतो त्याची बाळ बाळाचं कुठं नवीन कठीण करतो का दाढी कठीण आज लय लांबलंच झालं ती तुला सांग तुझ्या मांडीवर पाक त्याचं पाय त्या घरात जायला लागलं एवढं पाक काय ते हाडं होती काय इतके दम पाय लांबायला त्याला काल असं लगीनच केलं डायरेक्ट त्याचं काय तवा म्हणून तर लाड करते की पांड्या सारखं करते तुझ्या बशीच ती काकालाच आहे माझे आणि मला काय तुला सांगतो जलमला असा सोडून दिला मला तुला सांगतो ते जगलाय तो जलमला असं मला बोललाय काय तो जलमला असं तिकडं मला डोक्यावर आदळ आहे ना म्हणून मी असं करतोय येड्यावानी ना हा आदळलं असं ना आलं. मला आदळलं लय शेजारी झाली या कशाची शेजारी माहीत झाली आहे? म्हणून तुझ्या टायमाला लय शेजारी झाली काय शेजारी तुम्ही मला कुठं रेडिओ फुटलं म्हणून हातपाय बांधून हाणलेले आहेत मला हा मग काय म्हणत काय आपण नव्हतं का हातुरण्याला तिकडं होतं माझ्याकडनं रेडिओ वरनं पडला होता तर मला उलट टांगून हाणलं होतं मला आठवत नाही काय अरे मला समज द्या ना या आपण पहिलं गाणं ऐकायचे रेडिओ असायचं आपण द्राक्षीची बाग होती कॅनेलच्या कडेला होतं माझ्याकडनं रेडिओ पडला होता आपण आणलेला आलं की लगेच त्याच खोलीत मला उलट हातपाय बांधून लटकून ठेवलं होतं बराच वेळ तर बाप उलट टांगून आहे विचार बरं तोंडा विचार इथं उलट नाही टांगलं नव्हतं वर असं खवळा टांगलं नव्हतं वर कुठलं तुझा शेंबूर सगळ्या अंगावर पडत होता माझ्या हाय का हो असलं लागलं लालता तू हे होता मला वर टांगलं नव्हतं का तुम्ही नाही रेडिओ फुटला होता म्हणून नाही काय का बोलताय आई बाबा वर दुश्मन असलं तर लेकरला वर अरे हानी का दादा आलतं ना तेव्हा मला का तुला सांगतो तिकडे शाळेत डबा घेऊन आलतं मी रुसून गेलतो तर पाठीमागनं म्हातारं सायकलीवर डबा घेऊन आलतं माझ्या शाळेत ती तरी आठवतंय नाही हातुर कधीच हाणलं नाही मला आहे की हातुरण्याला होतो त्या टायमिंगला मी शाळेत निघून गेलतो तर दादा आलतं आजोबा आपलं तर दादा मागणं डबा घेऊन शाळा हुडकत आलतं का बरं ही कसं आठवलं आता एवढ्यात म्हणली कुठलं काय हा तुरण्याला म्हणलं ध्यान झालं मला का इकडं जीवला समजा गोष्टी मला माहित आहे आता काय जलामल्यापासून मला सगळं कळतंय तुमच्या ध्यानात नव्हतं तेवढं माझ्या ध्यानात आहे जलामल्यापासून तू पण हाणत होती आम्हाला मला हाणत होती आणि तुला सांगतो आपाची वाट बघत बसलो मी आपा दूध काढून बाबा जाधवाच्या हिकडनं आलं असंच आलं असं आपाच्या अंगावर मी तुला सांगतो असं पळत गेलो रड म्हणलं काय झालं म्हणलं आईने आपाने आईला अशी हाणत नेली तुला सांगतो घरात तशी दुधाची बाटली ठेवून का पोराला हाणते म्हणून आठवतंय नाही तरी नाही आठवत हा अयो भाभीच्या त्या कोपऱ्यावनं हे,
गोकुळ नानाच्या त्या कोपऱ्यानं तुला सांगतो मी आडोशाला त्या लहान लेकरं असल्यावर खोडी केल्या माणूस तिच्या हाणतोच. ध्यानात काहीच नाही बघ आम्हाला आठवतंय समध्या गोष्टी होय? हा लहान लेकरं असल्यावर खोडी केल्यावर मी तिकडं पळत गेलतो त्या तिकडं आणि त्या रवीने मला गाडी काय ते मला मी शर्ट टाकून पळत आलतो रडत आठवतोय ती तरी तू म्हणली काय झालं तू लगे बाहेर येऊन भांडायला लागली होती हे लय आडमुठ आहे तिला का नाही मला काय आठवत मला पण नाही इतकं आठवत काय टू झेड मला आठवतं समजा लहानपणी आणि काय म्हणतो डोक्यावर पडलोय मी डोक्यावर पडला अगं डोक्यात पडलं म्हणून तर ही गोष्टी आठवतात मला येड्यावणी करतोय ती डोक्यावर अगं मला काय म्हणली मी हॉस्टेलला होतो हे रेडिओ घेऊन बारकोसा रेडिओ मी पैसे सासून घेतला होता घरी आलतो हॉस्टेलवर निघून तर मला म्हणली आता तू बस म्हणली इथं आम्हाला आमच्या वरावर बसून खा म्हणली मग लगीन व्हायच्या आधी हे अहो का असं म्हणली मी रेडिओ फोडून निघून गेलतो हॉस्टेलला निघून म्हणली होती नाही काय नव्हते म्हणले रेडिओ मी टाकून दिलता नव्हता नाही पोपलजला आल्या इथं गावाव मला नाही आठवत गटरीत रेडिओ आपटला निघून गेलतो रुसून रुसून गेलेलं माहिती पण मग कशामुळं तर का तशी म्हणली आला म्हणली हॉस्टेल सोडून म्हणली हे मला समज आठवतंय माझ्या समज ध्यान काम करीन तेवढी पगार सगळे हातात द्यायची 5 दिवस तुझ्या 4 दिवस राहायचं शाळेला काय यायचं उदं करत सोमवार पैसे घेऊन जायचे काय सोमवार पैसे घेऊन जायचे आणि शुक्रवारी संध्याकाळी की शनिवारी आली टपाकली 2-3 दिवस जात नव्हती आणि यायची दुसऱ्याची लेकर घेऊन यायची ती दोघं तर कुठली यायला मित्र आमची मित्र आणायचे मग आपली खायची तर पंचायत मी इकली काम करायची भागवायची आपण असं हिंडायचं 5 रुपयाचा आधार नव्हता मग तर मग मला वाईट घ्यायचं ते बरं आठवलं तुला तेवढं आठवलं काय हा? आठवलं काय आठवलं तेवढं आठवलं तुला काय आठवलं दुसरं ते मित्र घेऊन येत होत मग आणि ते स्वतः मी खवळायची म्हणायची मग हे कसं बाकीचं काय गोष्टी आठवण आहे त्या पोरं घेऊन येत जाऊ नका मी आठवड्याभर काम करायची उन्हात ताणत असल्यानं पैसे मागले आहे हा. तुझ्या ध्यानात जेवढं नसन अपाय नसन तेवढं टू झेड समज मला माहित आहे आहे मला प्रत्येक गोष्ट एक ना एक क्षण मला आठवत आहे ताई तुला काय आठवतंय का मला नाही काय बाबा मी इथं होती दादाकडे होती म्हातारी आईकडे आणि दादाकडे मी नव्हती तिकडं तुला नव्हती तिकडे नेली परत सांगवीला नेलती की सांगायचं माहिती हातुरण्याला मी कुठं होते तेव्हा सांगवीला नेलती की तुला सांगलीला होती सांगायचं माहिती बरं तेवढं तरी आठवलं असू दे ती त्यांना चहा मग आता आलोय बघा जयंतीमध्ये मी जयंतीला म्हणजे सकाळीच आलोय पण विषय काय माहिती आहे का आम्हाला आता पत्रिका वाटायला जायचंय ताईला कुठं नेता येत नाही घरी थांबवायचं त्यामुळं तुम्हाला सांगतो दाजीला आणि मी घेऊन पत्रिका वाटायला जाणार आहे आई आपा आता आले ते ह्यांचं दोघांचं आगमन झालेलं आहे हे लय आता मुंबई करून आले ते आता कुठं गेली ते माहिती मुंबई असती होय. आपल्या जीवाला मुंबई काय ऊन सोडू का मुंबईमध्ये चुकचिन फिकचिन एवढी ट्रेन एवढं माणसं बघून तिथली खेड्या गावात सगळं ऊन चपाकतं या घर थांबू सुद्धा वाटा नाही इतकं ऊन लागतंय तिथली माणसं बघून तू हापकचिन म्हणून माझी आई चुकन माणसासारखीच माणसं आहेत काय इथं माझी आई चुकन म्हणून मी नाही एवढ्या लांब आहे तुला नाही तर तुला कधी मुंबई गोवा फिवा समजा नेलं असतं पण म्हणलं माझी आई एकदा चुकली आपा चुकले तर परत भेटत्यान का अगं लय गर्दी तिकडं हो अशी पाय ठेवाय सुद्धा जागा नाही एवढी मुंबई भरली गच्च ट्रेन मध्ये म्हातारा माणूस तर नेलं मग डायरेक्ट मयत आणायचे अँब्युलन्स मध्ये असं काम आहे लय बेक आपा कसली गर्दी मुंबईला हाय नाही मैत बी गवती का नाही मग लय अवघड आहे काटेव चालणाऱ्याचा विषय संपला इथं चालणार जात गर्दीत का पुण्यापर्यंत पुढे जाऊस तर संपला खेळ मेट्रो पैसे ती गर्दी जातायच कसं मेट्रो पैसे त्याचा खेळ संपला आमच्या सारखे तुला सांगतो आर येते तर काय म्हणून तुला सांगतो आल्या आल्या का वाद करायला लागला आमच्या मी तिकडे नाही नाही तुम्हाला गोव्याला आल्या आल्या का तू वाद करायला लागला तिकडे गोव्याला ही नाही नाही तुम्हाला मी फिरायला ह्यांना तुला सांग जत्रा कशी झाली कशी गेली काय आणलं खायला काय आता पैसे दिल तर मला तो हा पैसे दिल तर आ, तुला म्हणलं होतं फोन पेला सोडतो नुसतं तू कॉल कर की तिथं कोणाला आपण जरा म्हणलं सोमा 200 रुपये मला चप्पल आणायची मोर बघून गेला निघून लागा तुला आणतो म्हणलं की कवा म्हणला आणतो बर चप्पल आणतो म्हणले आधी त्याच्या आधी तासभर काय केलं मी काय केलं होतं मला काय म्हणली तू बॅलन्स सोड हा सोडला का नाही ब्याला त्याच्या आधी सोडला होता आता म्हणली होती चप्पल आण तुला बरं त्याच्या आधी किती वेळ झालं सोडला होता तासभर ब्याला सोडला होता आधी हा आधीच 8-15 दिवस आणि पुन्हा चप्पल मला आता जाताना हाय का इथं डोक्यात तास कुठं 8-15 दिवस कुठं हाय राव माझ्या डोक्याला त्यांनी आधी ब्याला सोडला आणि 4-8 दिवस त्याला म्हणजे गावाकडे येताना म्हणलं होतं त्याला चप्पल नाही सोडा म्हणलं लय अवघड आहे गे लय अवघड आहे हो हे सकाळी 11 वाजता मला म्हणली बॅलन्स सोड आणि 4 वाजता चप्पल मागितली लय झालं 2-3 तासाचा फरक आहे
मग असं ही अडवून करायला लागली काय आता समजून जा ताय 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 ह्यांचं वय झालं समजून जा आता गप बसायचं आपलं ही जी म्हणते तीच नाही म्हातारपणी असंच असतं आई बापाची बुद्धी भ्रष्ट झालेली असते त्यांना काय कळत नाही कसं बोला अगं म्हणून म्हणून पोरांनी समजून घ्यायचं. पुण्याहून आलेलो इथं थांबलेलो मी 8-15 तर दिवस झालं का 10 दिवस झालं मी आलेलो इतकं आणि तू गेली कधी आता तर गेली या 2 दिवसात 2 दिवसात तिकडे गेले आणि तिथं तासाभराचाच फरक आहे मला म्हणली बॅलन्स टाक मला संपला लगेच 302 रुपयाचा बॅलन्स टाकला आणि मला काय म्हणली मला चप्पल पण घे परत 4 वाजता म्हणली मग घरात बसलो मी मोबाईलच्या माया नादा बरोबर म्हणलं ठीक आहे घेतो एवढंच बोललो चप्पल मी घेतली तिला कुठे खाली बघ मग घेतली नाही कोणतरी मग इथनं गेली तरपडत पाय भरपत अगं मग परत गेला असं पोरग इसरून फिसरून परत म्हणायचं असतं डावचायचं असतं घे मग आता आता डबल कशाला नाही आता घे लय अवघड आहे गाडी ही होईन जाता येतात ती होईन घालायला बर का ताई आणती छान बटर चल जाऊ दे बाबा तो पण पितो चहा कशाचं काय दिताला भूक लागली असते लय अवघड नाही आले विचारलं की मी त्याला जेवलोय म्हणलं ए खाच्या बटर नको बाबा पहिल्या दिवशी काय म्हणला माहितीये का